कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून 20,000 रुपयाचे चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग येथे छापा टाकून अटक केली। बाल संशयितांसह 2 फरारी संशयितांची नावे समोर आली असून पोलीस पथक मध्य प्रदेशकडे रवाना करत आहेत। चोरीसाठी जबाबदार असलेल्या सहाय्यक फौजदारांसह 3 पोलीस निलंबित करण्यात आले आहेत। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।